नमस्कार मित्रांनो, मी पवन साळवे। डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून अमेरिकेमध्ये मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत आणि त्या घडामोडी घडत असल्या तरी भारताला देखील त्याचा फटका बसताना दिसतोय। आणि याच घडामोडीमध्ये दोन वर्गांचा समावेश होतो। एक वर्ग म्हणजे नरेंद्र मोदी यांचं समर्थन करणारा आणि दुसरा वर्ग म्हणजे नरेंद्र मोदी यांचा विरोध करणारा। विरोध आणि समर्थन या दोन मुद्द्यांमध्ये अमेरिकेमध्ये असलेली भारतीय भारतात आणले जातात, तेव्हा या दोन समूहाचा प्रामुख्याने विचार केला जातो आणि दोन समूह त्याच्यामध्ये उडी घेतात। अमेरिकेतून येणाऱ्या बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना भारतात आणले जात आणि आणले जात असल्यामुळे देशातून उलट सुलट चर्चेला सुरुवात झाली आहे। भारत सोडून अमेरिकेमध्ये काही तरुण नोकरीसाठी गेले असेल किंवा तिथे ते राहण्याच्या उद्देशाने गेले असेल, मात्र ते अवैध पद्धतीने गेले। मग डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होतात तेव्हा अवैध पद्धतीने राहणाऱ्या भारतीयांना थेट संपूर्ण आपापल्या देशांमध्ये परत पाठवतात, परंतु भारतातील काही नागरिकांना अमेरिकेने हातामध्ये हातकडी घालून व साखर दंडाने बांधून त्यांना पुन्हा भारतामध्ये सोडले। मात्र ही शिक्षा जर कैदी असेल तर त्याच्या कोणती शिक्षा असेल, गुन्हा असेल तर त्या व्यक्तींना अशा पद्धतीने अशी वागणूक दिली जाते। मात्र आपल्या भारतातील नागरिकांना ज्या पद्धतीने साखर दंडाने बांधून भारतात पाठवलं, तेव्हा विरोधकांनी आणि भारतातील नागरिकांनी या सर्व घटनेवर संताप व्यक्त केला। खुद्द अमेरिकेतून परतलेल्या जे काही तरुण आहेत। ਕੀ ਨਾਂ ਤੁਹਾਡਾ? ਮੇਰਾ ਨਾਮ ਜਸਪਾਲ ਸਿੰਘ ਜੀ, ਇਹ ਕਿਹੜਾ ਪਿੰਡ ਹੈ? ਹਰਦਰਵਾਲ ਤੋਂ ਹੁਣ ਕਿੱਥੇ ਰਹਿ ਰਹੇ? ਫਤਿਹਗੜ੍ਹ ਚੂੜੀਆਂ ਜੀ। ਫਤਿਹਗੜ੍ਹ ਚ। ਜਸਪਾਲ ਸਿੰਘ ਜੀ, ਇਹ ਕਿਸ ਤਰ੍ਹਾਂ ਏਜੰਟ ਨਾਲ ਗੱਲ ਹੋਈ, ਕਿਸ ਤਰ੍ਹਾਂ ਤੁਸੀਂ ਪਹੁੰਚੇ USA? ਮੈਂ USA ਜਦੋਂ ਇੱਥੋਂ ਗਿਆ ਸੀਗਾ, ਏਜੰਟ ਨਾਲ ਗੱਲ ਹੋਈ ਕਿ ਮੇਰੀ 1 ਨੰਬਰ 'ਚ ਵੀਜ਼ਾ ਪ੍ਰੋਪਰ ਲਵਾ ਕੇ ਤੁਹਾਨੂੰ ਅਮਰੀਕਾ ਭੇਜਾਂਗੇ, ਤੇ ਪਰ ਮੇਰੇ ਨਾਲ ਧੋਖਾ ਹੋ ਗਿਆ। ਤੇ ਹੁਣ ਕਿੰਨੇ ਪੈਸਿਆਂ 'ਚ ਗੱਲ ਮੇਰੀ ਹੋਈ? 30 ਲੱਖ 'ਚ ਗੱਲ ਹੋਈ ਸੀ। ਤੇ ਸਾਰੇ ਪੈਸੇ ਚਲੇ ਗਏ? ਸਾਰੇ ਪੈਸੇ ਚਲੇ ਗਏ। ਇੱਥੋਂ ਤੁਸੀਂ ਕਿੱਥੇ ਗਏ? ਆਪਣਾ ਪੰਜਾਬ 'ਚ ਫਤਿਹਗੜ੍ਹ ਕਿੱਥੇ ਗਏ ਸੀ ਸਭ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ? ਮੈਂ ਇੱਥੋਂ ਯੂਰਪ ਗਿਆ ਸੀ ਜੀ। ਅੱਛਾ, ਫਿਰ ਯੂਰਪ ਤੋਂ ਫਿਰ ਡੌਂਕੀ ਲਗਾਈ? ਗਿਆ ਤੇ 1 ਨੰਬਰ ਜੀ ਵੀਜ਼ਾ ਲਵਾ ਕੇ ਕਹਿੰਦਾ ਮੈਂ ਤੈਨੂੰ ਭੇਜਾਂਗਾ, ਪਰ ਉਹਨੇ ਮੇਰੇ ਨਾਲ ਫਰਾਡ ਕੀਤਾ। ਫਿਰ ਉਹਨੇ ਆਪਣਾ ਬਿਆਨ ਬਦਲ ਲਿਆ ਦੂਸਰੇ ਡੌਂਕੀ ਰਾਹੀਂ? ਹਾਂਜੀ, ਫਿਰ ਉਹਨੇ ਆਪਣਾ ਮੈਨੂੰ ਬ੍ਰਾਜ਼ਿਲ ਤੱਕ ਕਹਿੰਦਾ ਸੀ ਵੀ ਤੈਨੂੰ ਉੱਥੋਂ ਤਾਂ ਮੈਂ ਬਾਈ ਏਅਰ ਹੀ ਗਿਆ ਸੀ ਬ੍ਰਾਜ਼ਿਲ तक, ते अगे भी बाई एअर दी गल होई। काही भारत सोडून गेलेल्या तरुणांनी जे एजंट आहेत त्या एजंट लोकांना लाखो रुपये, करोड रुपये, काहींनी आपली जमीन विकली, जमीन गहाण ठेवली आणि ते जमिनीचे पैसे घेऊन ते अमेरिकेमध्ये गेले। मात्र अमेरिकेमध्ये गेले असले तरी भारतातून जाण्याचं एकच कारण आहे की भारतामध्ये नोकऱ्या कमी आणि देवधर्माच्या नावावर आणि जाती धर्माच्या नावावर भांडण कसे होतील यावर जास्त जोर दिला जातोय, जोर देताना दिसत आहे। मग हे सर्व जाण्याचं मुख्य कारण आहे रोजगार। जर रोजगार या भारतामध्ये भेटले तर भारतातील तरुण अन्य देशामध्ये का जाईल, कशासाठी जाईल, हा देखील मुद्दा उपस्थित होतोय प्रश्न। आणि देशाचे परराष्ट्र मंत्री जयशंकर हे म्हणत आहे की जे आपल्या देशामध्ये जर प्रत्येक ज्याच्या देशामध्ये जो व्यक्ती कोणी व्यक्ती राहत असेल अवैध पद्धतीने, त्या व्यक्तींना तिथून काढून त्यांच्या देशामध्ये त्यांना सुपूर्त केले पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे। हो, ठीक आहे, बरोबर आहे, परंतु ज्या पद्धतीने भारतातील नागरिकांना आपल्या देशामध्ये त्यांना पुन्हा एकदा पाठवलं, पण जी पद्धत होती त्यांना पाठवण्याची ती पद्धत म्हणजे चुकीची होती। पायामध्ये साखर दंड, हातामध्ये हातकडी, या सर्व गोष्टींनी, त्याचबरोबर आपल्या देशाच्या विमानतळावर त्यांच्या देशाच्या सैनिकाचं विमान लँड होतं, याचा अर्थ काय, हा देखील प्रश्न तर या ठिकाणी उपस्थित होतोय। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना ज्यावेळेस विरोधकांनी घेरलं, विरोधकांच्या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की भारतीयांना अमेरिकेतून हद्दपार करण्याची ही काय पहिलीच वेळ नाहीये, हे 2019 पासून घडतंय। गेल्या 16 वर्षात
15,652 भारतीयांना अमेरिकेतून हद्दपार करण्यात आले. 2019 मध्ये देखील भारतात निर्वासित करण्यात आलेल्या लोकांची संख्या सर्वाधिक आहे, 2042 होती. आम्ही कधीही बेकायदेशीर हालचालींच्या बाजूने नाही, ज्यामुळे कोणत्याही देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो असं त्यांनी म्हटलंय. त्यासाठी अमेरिकेने त्यांच्या देशामध्ये अवैध राहणाऱ्या लोकांना पाठवलं. अमेरिकेने 5 जानेवारी रोजी एक दिवस आधी 104 बेकायदेशीर भारतीय स्थलांतरींना भारतात परत पाठवले. अमेरिकन सैन्याच्या C-17 विमानाने त्यांना पंजाब मधील अमृतसरला पाठवण्यात आलं. या लोकांच्या पायांना साखळ्या बांधण्यात आल्या होत्या, तर त्यांचे हातही बेड्यांमध्ये बांधण्यात आले होते. US बॉर्डर पेट्रोल चीफ मायकल बँग यांनी त्यांच्या एक्स हँडलवर देखील त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. आणि या नंतर विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ घातला आणि संसदेच्या आवारात देखील निदर्शने केली. या सर्व घटनेवरून असं दिसत होतं की डोनाल्ड ट्रम्प आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची कितीही दोस्ती असली तरी ती दोस्ती फक्त त्या दोघांमध्येच असणार आहे. पण या देशातील, या भारतातील जो नागरिक आहे तो नागरिक म्हणजे एक सामान्य नागरिकच राहणार आहे, ज्याला त्याला जी ती वागणूक भेटणारच आहे, असं त्यांच्या त्या मैत्रीमधून दिसतंय. मैत्री ही कितीही चांगली असली तरी आपल्या भारतीयांना ज्या पद्धतीने भारतामध्ये पाठवण्यात आलं ती पद्धत म्हणजे एक प्रकारची चुकीची होती. आणि त्याचबरोबर या सर्व घटनेवर असं दिसून येत आहे की भारतातील नागरिकांना बाहेर गेले असले तरी, अमेरिकेमध्ये गेले असले तरी त्यांना जी वागणूक देण्यात आली ती वागणूक एक प्रकारे चुकीची होती, असं जे तरुण आहेत जे अमेरिकेमधून सुटून आले त्यांनी देखील याच्यामुळे खंत व्यक्त केली. त्यांना विमानामध्ये ज्यावेळेस बसून आले त्यावेळेस देखील त्यांना ज्या पदे देखील त्यांनी म्हटलंय. नक्कीच मित्रांनो, अशा घटना घडत असल्या तरी भारतातील तरुण, भारतातील जे नागरिक आहेत ते भारत देश सोडून अमेरिका असेल अन्य देशामध्ये जात असेल तर त्याचं एकमेव कारण आहे की आपल्या देशामध्ये नोकरी नाही. जर नोकरी हवी असेल तर आपल्याला शिक्षित होणं गरजेचं आहे आणि सत्तेमध्ये बदल देखील करणं गरजेचं आहे. कारण अंधभक्तांनी भरलेला हा देश आहे. कारण अंधभक्त हे गोबर भक्त झालेले. अंधभक्त जोपर्यंत शिक्षित होणार नाही तोपर्यंत अंधभक्तांचे डोळे उघडणार नाही. त्यासाठी माझ्या सर्व जे काही अंधभक्त आहेत, डोळ्यावर पट्टी बांधून बसलेले आहेत, त्या अंधभक्तांनी देखील आता जागृत होणं गरजेचं आहे आणि देशामध्ये काय चाललंय त्या सर्व घटनेकडे लक्ष केंद्रित करून एका सत्याच्या मार्गाने जायचं काम करायचं आहे. जे सत्य आहे, जे खरं आहे ते पचवण्याचं काम करायचं आहे. जे चुकीचं आहे, जे खोटं आहे त्याचा निरंतर विरोध करणं त्या भक्तांचं देखील काम आहे. देशातील तरुण जो शिक्षित आहे तो तर आपल्या पद्धतीने लढतोय, मात्र देशाची अवस्था कुणामुळं तर अंधभक्तांमुळं बेहाल झालेली आहे. तर अंधभक्तांनो आपले डोळे उघडा आणि या देशामध्ये काय चाललंय त्यासाठी आपले डोळे उघडे करून त्या देशामध्ये चाललेल्या घटनेवर लक्ष द्या. धन्यवाद.